सलग दुसऱ्या दिवशी मुंबईहून कोकणासाठी आता मोदी एक्सप्रेस ही रवाना होते। मुंबईहून आजही कोकणासाठी मोदी एक्सप्रेस ही रवाना होत आहे। मंत्री नितेश राणे यावेळी आता उपस्थित। आपण आताची ही ताजी दृश्य पाहतोय। दादर स्टेशनवरून आता ही मोदी एक्सप्रेस रवाना होणार आहे। या ठिकाणी मंत्री नितेश राणे उपस्थित आहेत। कोकणवासियांसोबत ते संवाद साधतायत। सलग दुसऱ्या दिवशी मुंबईहून कोकणासाठी मोदी एक्सप्रेस ही आता रवाना होत आहे। या ठिकाणी मंत्री नितेश राणे उपस्थित आहेत। दादर रेल्वे स्टेशनवरून आता ही एक्सप्रेस रवाना होणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता मोदी एक्सप्रेस या ठिकाणी कोकणवासियांसाठी विशेष रेल्वे। थोड्याच वेळात आता ही एक्सप्रेस रवाना होणार आहे। या ठिकाणी मंत्री नितेश राणे उपस्थित आहेत। कोकणात निघणाऱ्या या ठिकाणी नागरिकांसोबत ते संवाद साधतायत। त्यांचा अनुभव, त्यांचा उत्साह पाहण्यासाठी या ठिकाणी मंत्री नितेश राणे उपस्थित आहेत। प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी मंत्री नितेश राणे या ठिकाणी मोदी एक्सप्रेसमध्ये आता उपस्थित। दादर रेल्वे स्टेशनवर आता नितेश राणे हे आलेले आहेत। या ठिकाणाहून आता ही एक्सप्रेस थोड्याच वेळात रवाना होणार आहे। सलग दुसऱ्या दिवशी मुंबईहून कोकणासाठी ही मोदी एक्सप्रेस रवाना होतीये आणि प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचा उत्साह पाहण्यासाठी या ठिकाणी मंत्री नितेश राणे उपस्थित आहेत। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी आज सलग दुसऱ्या दिवशी मोदी एक्सप्रेस दादरवरून रवाना होते। या विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे दादर रेल्वे स्टेशनवर उपस्थित आहेत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। चेतन, आपण पाहतोय सलग दुसऱ्या दिवशी मुंबईहून कोकणासाठी ही मोदी एक्सप्रेस निघालेली आहे। मंत्री नितेश राणे उपस्थित। काय या ठिकाणचं आता वातावरण आहे? निश्चित नीलम, नितेश राणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे एकंदरीत कोकणी बांधव आहेत, जे गणेशोत्सवासाठी कोकणात रवाना होत आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहेत। त्यांची व्यवस्था योग्य प्रकारे झालेली आहे की नाही त्याची आपुलकीने विचारपूसही नितेश राणे करताना पाहायला मिळत आहेत। काल एकंदरीत पहिली मोदी एक्सप्रेस कोकणासाठी रवाना झाली होती आणि आज सलग दुसऱ्या दिवशी ही दुसरी मोदी एक्सप्रेस आहे ते मंत्री निलेश राणे यांच्या माध्यमातून रवाना होताना आपण पाहत आहोत। उद्या एकंदरीत निलेश राणे जे आमदार आहेत त्यांची शिवसेना एक्सप्रेस सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून रवाना होताना पाहायला मिळेल आणि उद्या रात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपची सुद्धा एक मोदी एक्सप्रेस आहे, ती कोकणामध्ये जाणार आहे। त्यामुळे शिवसेना असेल किंवा भाजप असेल यांच्याकडून कोकणी बांधवांना कुठेतरी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे। नुकत्याच झालेल्या बेस्ट मतपेढीच्या निवडणुकीत सुद्धा आपण पाहिलं असेल, जे मोठ्या संख्येने कोकणी माणूस बेस्टमध्ये कामाला आहे त्यांची मतं कुठेतरी भाजपच्या दोन्ही पॅनलला मिळालेली होती आणि म्हणून आता पुन्हा एकदा येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा कोकणी माणूस आपल्या पाठीशी उभा राहावा म्हणून भाजपकडून एसटी किंवा रेल्वेच्या माध्यमातून त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे। नीलम जी, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कोकणवासियांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मंत्री नितेश राणे दादर रेल्वे स्थानकावर दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात आता मुंबईहून कोकणासाठी ही मोदी एक्सप्रेस आता रवाना होणार आहे। विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी मंत्री नितेश राणे दादर रेल्वे स्टेशनवर दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात आता ही एक्सप्रेस रवाना होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।